प्रियाज रसोई मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला उपवासामध्ये सर्वांच्या आवडतीचा पदार्थ म्हणजे साबुदाण्याचे वडे बनवून दाखवणार आहे। चला तर मग बघूयात त्यासाठी कोणकोणत्या साहित्याची गरज लागणार आहे। इथे मी घेतलेला आहे 2 वाटी साबुदाणा। हा साबुदाणा आहे तो रात्रभर भिजवून घेतलेला आहे। 2 मोठ्या साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहेत। ओबडधोबड असा वाटलेला शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। चवीसाठी मीठ घेतलेले आहे। 5 ते 6 मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत। चला तर मग आता आपण सुरुवात करूयात। सर्वात आधी मी या भांड्यामध्ये साबुदाणा घेत आहे। त्यामध्ये थोडेसे मीठ घालत आहे। त्यानंतर शेंगदाण्याचा कूट घालत आहे। बारीक वाटलेल्या हिरव्या मिरच्या घालत आहे आणि सगळ्यात शेवटी बटाटा कुचकरून घालत आहे। हे मिश्रण चांगले मिक्स करायचे। कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे आणि मी आता ह्याला गोल गोळे करून वड्यांचा आकार देत आहे। चला तर मग आता आपण ह्याला तळून घेऊयात। चांगले खुसखुशीत वडे होईपर्यंत आपण तळून घेऊयात। अशा पद्धतीने उपवासाचे साबुदाण्याचे वडे खुसखुशीत आणि खमंग तयार झालेले आहेत। हे वडे तुम्ही शेंगदाण्याची चटणी सोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता। आजचा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।